नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. विविध आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय समस्यांमुळे कामगारांना रक्तदाब, शुगर यांसारखे आजार जडले आहेत. या औषधांपासून त्यांची सुटका व्हावी किंबहुना त्यांच्या समस्या सुटाव्यात यासाठी गेली अनेक वर्ष मी कामगारांच्या न्याय हक्कासाठी झटत आहे. हजारो कामगारांच्या वतीने मला देण्यात आलेल्या कर्मचारी हिंदू हृदय सम्राट पुरस्काराने माझी जबाबदारी आणखी वाढली आहे याची जाणीव मला आहे, अशा शब्दात आमदार संजय केळकर यांनी पुरस्काराला उत्तर देताना आपल्या भावना व्यक्त केल्या. कंपनी कामगार, ठाणे महानगरपालिका कामगारांच्या विविध श्रेणीतील सुविधा, भत्ते, पदोन्नत्या, भविष्य निर्वाह निधी, सफाई कामगारांचा वारसा हक्काचा प्रश्न अशा अनेक आघाड्यांवरती न्याय मिळवून दिल्याबद्दल आमदार संजय केळकर यांचा ठाणे महानगरपालिकेतील 5 कर्मचारी संघटनांच्या वतीने महाजनवाडी हॉल, खारकराळी, ठाणे येथे आयोजित मेळाव्यात कर्मचारी हृदय सम्राट पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार संजय केळकर यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत कर्मचाऱ्यांच्या प्रती असलेल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. ठाणे महापालिका, त्यानंतर छत्रपती हॉस्पिटल, तिथल्या परिचारिका अशा विविध विभागामधले कर्मचारी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन एक फार मोठा मेळावा या ठिकाणी आयोजित करून माझा वृद्ध असा सत्कार केला. कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न, अनेक विषय जे आहेत ते मार्गी लावण्याचा मी जो प्रयत्न केला त्याबद्दल त्यांनी ही एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त केली. कामगार मित्र म्हणून यापूर्वीही मी काम करत आलेलो आहे. या महापालिकेमध्ये देखील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. केवळ वेतनाचे नाही तर निरनिराळ्या प्रकारचे त्यांच्या विभागामधले देखील प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्याचा देखील त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे ते सोडवण्याचा आमचा निश्चितपणे संकल्प आहे. आणि वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या बरोबर समन्वयातून नसतील सुटत तर संघर्षातून त्यांचे जे न्याय्य प्रश्न आहेत ते पुढच्या काळामध्ये देखील सोडवण्याचा माझा प्रयास आहे, संकल्प आहे आणि ते निश्चितपणे मी सोडवणार. यामागे आमची एकच भावना होती की सर्व कर्मचाऱ्याचे ठाणे महापालिकेचे सर्व विषय साहेब हे अतिशय काळजीपूर्वक वाचतात, निवेदन करतात आणि ते विषय मार्गी लावतात. हा एकमेव हेतू होता की सर्व विषय साहेब ठाणे महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांचे पूर्ण करतात. त्यामुळे आमच्या मनात कर्मचाऱ्यांच्या हृदयामध्ये एक भावना होती की साहेबांचा सत्कार केला पाहिजे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सफाई कर्मचाऱ्यांचा वारसाचा प्रश्न एक तो निस्तारला आहे. त्यामुळे त्याच्या संदर्भात एक सत्कार घ्यायचा होता. त्यामुळे आम्ही हे सत्कार आयोजित केला आणि या सत्काराचं रूपांतर एक मेळाव्यामध्ये झालेलं होतं. सर्व कर्मचाऱ्यांना वेळ देतात. वेळ देणारा एकमेव जनसेवक आमदार असेल केळकर साहेब. तेव्हा छोटा मोठा प्रश्न असेल, सामूहिक असेल किंवा वैयक्तिक असेल, साहेब स्वतःचे प्रश्न समजून घेतात. हे यामागचा तो उद्देश आहे आणि साहेब ते मार्गी लावतात. आश्वासन देतात ते मार्गी लावतात. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे.
तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. गरजूंचा आधारवड म्हणून ओळख असलेली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटना आता रस्त्यावरील निराधार व्यक्तींचा आधार बनली आहे. ठाणे शहरातील टेंभी नाका जैन मंदिरासमोर एक निराधार व्यक्ती रस्त्यावर पडलेली असल्याचं निदर्शनास आलं. जिजाऊ कार्यकर्त्यांच्या कानावर ही बाब जाताच निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाने जिजाऊ ठाणे शहराची टीम तेथे पोहोचली आणि त्या व्यक्तीची विचारपूस केली आणि त्या व्यक्तीची जिजाऊ ठाणे शहराची टीम त्या ठिकाणी दाखल झाली. त्या व्यक्तीची त्यांनी विचारपूस केली. त्यानंतर आंघोळ घालून त्यांना नवीन कपडे दिले. त्यानंतर जेवणसुद्धा दिले. तसेच पुढील उपचारासाठी जिजाऊच्या आसनगाव येथील मोफत रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आला आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेने काम करणाऱ्या जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे साहेबांचे त्या व्यक्तीने आभार देखील मानले. है वही इंसान जहाँ इंसानियत का वास हो, है वही इंसान जहाँ इंसानियत का वास हो. काम अच्छे हमारे और नीयत साफ हो, है वही इंसान जहाँ इंसानियत का वास हो, है वही इंसान जहाँ इंसानियत का वास हो. दूसरों के दर्द में जो ढूंढे अपने दर्द को, रब भी देता है दुआएं ऐसे उस हमदर्द को. दूसरों के दर्द में जो ढूंढे अपने दर्द को, रब भी देता है दुआएं ऐसे उस हमदर्द को. बांट ले सुख दुख को जिसके दिल में ऐसी प्यास हो, है वही इंसान जहाँ इंसानियत का वास हो, है वही इंसान जहाँ इंसानियत का वास हो. जिंदगी में गलतियाँ होती ही आई है सभी से, काम जो करता है गलती होती भी तो है उसी से. जिंदगी में सकल मराठा सार्वजनिक शिवउत्सव मंडळ ठाणे यांच्या वतीने यंदा ठाण्यामध्ये भव्य दिव्य अशी शिवजयंती उत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या उत्सवाच्या अनुषंगाने ठाणे शहर व जिल्हा तालीम संघ यांच्या वतीने महिला आणि पुरुषांच्या कुस्तीचं आयोजन केलं आहे. भव्य निकाली कुस्तींचे जंगी मैदान आयोजित केलं आहे. सदर मैदानामध्ये अनेक प्रेक्षणीय लढती पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेमध्ये विजेत्यांना मराठा केसरी किताबासह 2 चांदीच्या गदा दिल्या जाणार आहेत, अशी माहिती आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेअंतर्गत देण्यात आली. येत्या 19 फेब्रुवारी रोजी ठाण्याच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये शिवजयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, भाजपाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर यावेळी मराठा भूषण पुरस्कार देऊन देखील काही मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील डॉक्टर सिमरन धनंजय समुद्रे, सामाजिक क्षेत्रातील लक्ष्मण बेलगोजी, इतिहासकार, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व विश्वंभर शिंदे, क्रीडा क्षेत्रातील पैलवान रंगराव पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तर चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई किशोर साळुंके, सामाजिक क्षेत्रातील चंद्रकांत बागल अशा 6 मान्यवरांना मराठा भूषण पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात येणार आहे. महिलांकरिता हळदी कुंकू सोहळ्याचं आयोजन केलं आहे. शिवव्याख्याते डॉक्टर विश्वंभर शिंदे यांचं व्याख्यान देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. गेली मी 8 वर्ष ठाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतो आणि आम्ही सर्वांना आवाहन करतो की त्यांनी
सकाळी 7:30 वाजता जी आमची शिवज्योत यात्रा आहे त्यात सहभागी व्हावं आणि तसेच आपल्या कुस्तीचा जो खेळ आहे तो ठाणेकरांनी नक्की पाहावा अशी मी सर्वांना विनंती करतो। आणि छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहेत, त्यांची जयंती मोठा उत्साह आणि दिमागदार सोहळ्याने ठाण्यामध्ये साजरी होत आहे। सकल मराठा समाजाच्या वतीने मी सर्व पत्रकार बांधवांना आणि ठाण्यातील तमाम नागरिकांना, शिवप्रेमींना सहस्ने जय जिजाऊ, जय शिवराय। आपला मराठा क्रांती मोर्चा ठाण्याचा 1916ला 2016ला जो चालू झाला त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी आपण शिवजयंती उत्सव मोठ्या आनंदात उत्साहात साजरा करत आहोत। सकल मराठा समाज ठाणे यांच्या वतीने हा साजरा होत आहे आणि प्रत्येक वेळेला आपण शिवज्योत सन्मान यात्रा संपूर्ण ठाण्यामध्ये शिवजयंती मना शिवजयंती घराघरात हा संदेश घेऊन पोचत असतो। त्याप्रमाणे सकाळीच सुरुवात आपण शिवज्योत सन्मान यात्रेने करणार आहोत। त्यानंतरचे जे कार्यक्रम आहेत ते मैदानावरती होणारे कुस्त्यांचे कार्यक्रम आहेत। अजून मराठा समाजाचे जे मान्यवर लोक आहेत ज्यांनी मराठा समाजासाठी किंवा इतर समाजासाठी भरघोस आपलं कार्य केलेलं आहे, आपलं आयुष्य झोकून देऊन ज्यांनी समाजाला न्याय देण्याचं काम केलं, अशा लोकांचा आपण यावेळेला मराठा भूषण म्हणून सत्कार करणार आहोत आणि तो प्रत्येक वर्षी होतो। पण ह्या वेळेला शैक्षणिक क्षेत्रात डॉक्टर सिमरन धनंजय समुद्रे, सामाजिक क्षेत्रात लक्ष्मण बेलगोजी, इतिहासकार, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, एक अष्टपैलू व्यक्तित्व विश्वंभर शिंदे, क्रीडा क्षेत्रात पैलवान रंगराव पाटील, तर विशेष सन्मान चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई किशोर साळुंके आणि सामाजिक क्षेत्रात चंद्रकांत प्रभाकर बागल, सीपी बागल यांना आपण मराठा भूषण या सन्मानाने सन्मानित करत आहोत। फेब्रुवारी 2025ला शिवजयंती महोत्सव या ठिकाणी ठाण्यात आपण करणार आहोत। गेली 18 वर्षे हा उत्सव या ठिकाणी आपण करत आहोत। सकल मराठा समाज ठाणे शहर व मराठा क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव आपण करतोय। सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा तलावपाई या ठिकाणाहून या शिवज्योत सन्मान रॅलीची सुरुवात होणार आहे आणि या शिवज्योत सन्मान यात्रेतून ठाणे शहरातील व ठाणे शहरातील बाहेरील लोक, मराठा बांधव आणि इतर समाजातील सर्व म्हणजे महाराजांच्या ज्या 18 पगड जातींवर ज्या महाराजांनी आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या 18 पगड जातीतील समाज बांधव, युवक युवती या रॅलीत उपस्थित राहणार आहेत। यामध्ये प्रमुख आपण 8 फुटांची छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाची मूर्ती असेल ती त्या जीपवर असेल, त्यानुसार दरवर्षीप्रमाणे त्या रॅलीमध्ये जवळजवळ 700 ते 800 बाईक असतील, रिक्षांचं जवळजवळ 150 रिक्षा असणार आहेत। प्रत्येक रिक्षावर शिवजयंती निमित्त जे काही स्टिकर आहेत ते ठाणे शहर आपल्याला बघायला भेटतील आजपासून, तेही आहेत। त्यानंतर महिलांचा चांगल्या प्रकारे यामध्ये सहभाग असणार आहे। त्यानंतर ही रॅली ठाणे शहरातील कॅसल मिल सर्कल तलावपाई सुरू होणार, टेमी नाका, कॅसल मिल सर्कल, माजीवडा, घोडबंदर रोड, सावरकर नगर, लोकमान्य नगर, त्यानंतर महानगरपालिका परिसर, चंदनवाडी येथून स्टेशन परिसरातून गावदेवी मैदान ते तलावपाई येथील अश्वारूढ पुतळ्यापर्यंत या रॅलीचे समापन होणार आहे। त्यानंतर दुपारी 3 वाजता महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केलेला आहे। 3 ते 4 हा हळदी कुंकू समारंभ चालणार आहे। 5 वाजता सायंकाळी ठीक 5 वाजता इतिहासकार व प्रमुख व्याख्याते विश्वंभरजी शिंदे साहेब यांचं आपण व्याख्यान ठेवलेलं आहे, जेणेकरून ठाणे शहरातील युवा पिढीला महाराजांनी केलेलं कार्य आणि मावळ्यांनी आपल्या केलेले, शिलेदारांनी एक एक केलेलं कार्य त्यांची माहिती पडावी, माहिती असावी, त्यानुसार हे चांगलं एक व्याख्यान ठेवलेलं आहे। त्या व्याख्यानंतर सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत जवळजवळ 90 कुस्त्या या ठिकाणी होणार आहेत। त्यापैकी 20 कुस्त्या या महिलांच्या आहेत आणि 60 ते 70 कुस्त्या आहेत त्या पुरुषांच्या होणार आहेत। त्यामध्ये नेपाळचे आपले कुस्ती पैलवान थापा, देवा थापा एक प्रसिद्ध कुस्ती पैलवान आहेत, ते येणार आहेत। यामधून आमचा एकच असा मेसेज आहे की सर्व ठाणेकरांना व युवक युवतींना की आपण आज जी संस्कृती अनुभवतोय मोबाईलद्वारे अथवा मॉलमध्ये जाऊन जे काही आपण करतोय त्या गोष्टी करण्यापेक्षा आपण मराठी मातीतल्या खेळाकडे वळावं। त्यानुसार आपल्या ज्या म्हणजे महाराजांनी जे काही स्वप्न बघितली होती हिंदवी स्वराज्य स्थापन करताना, त्यानुसार आपण नक्की चालतोय का यावर आपलं काय मत आहे याबद्दल आपण अभ्यास करू, त्यासाठी हे व्याख्यान ठेवलेलं आहे। कुडबंदर रोडवरील बोरुडे गाव परिसरात सुरू असलेल्या RMC बंचिंग प्लांटमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला आहे। RMC बॅचिंग प्लांटमुळे वाढती धूळ आणि ध्वनी प्रदूषण, वाहतुकीतील अडथळे आणि आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम यामुळे नागरिकांना प्रशासनाच्या विरोधात लढण्याची तयारी केली आहे। रहिवाशांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने याकडे डोळेझाक केली आहे।
बॅचिंग फ्लॅटमधून उडणाऱ्या धुळीमुळे लहान मुलं, वृद्ध आणि नागरिकांना श्वासोच्छवासात त्रासाला सामोरं जावं लागत आहे. सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू असलेल्या कामामुळे रहिवाशांचे दैनंदिन जीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे. या मुद्द्यावर शिवसेनेचे विभाग प्रमुख रवी घरत यांनी आक्रमक भूमिका घेतली असून पोलीस ठाण्यात जाऊन थेट निवेदन दिलं आहे. यावेळी उपविभाग प्रमुख मंगेश कदम, शाखा प्रमुख सुमित भोसले, संजय अंबोरे यांच्यासह स्थानिक शिवसैनिक पदाधिकारी, सोसायटी सभासद उपस्थित होते. ताबडतोब बँचिंग फ्लॅट बंद करावा आणि काम किमान 2 ते 4 तास बंद ठेवावे, अन्यथा मोठे आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही यावेळी रहिवाशांनी दिला आहे. या लढ्याला रौनक डिलाईट, विहंग व्हॅली फेज 1 आणि 2, प्लॅटिनम लॉन्स, रौनक हाईट्स, उन्नती ग्रीन्स या सोसायटींनी पाठिंबा दिला आहे. निवेदनचे फोटो घे ना. निवेदन रौनक डिलाईट घेऊ आहे काय. सर्वांना पहिले मी नमस्कार करतो. आज आम्ही आमच्या वडोली पोलीस स्टेशनला सिनियर साहेबांच्या माध्यमातून चर्चा करून सिनियर साहेब कोर्टामध्ये त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिसरला आम्ही आज पत्र दिला, निवेदन दिला. अतिशय डेव्हलपमेंटच्या आम्ही बरोबर आहे, पण डेव्हलपमेंट होत असताना जे काही सोसायटी वर्ग रेडी झालेले आहे, कॉम्प्लेक्स रेडी झालेले आहेत, हावरेपासून तर पूर्ण विहंगपर्यंतचे जे काही बिल्डिंग्स रेडी आहेत, 700 ते 1000 फ्लॅट रेडी आहेत. आणि त्याच्याबरोबर एक बोलताना 25 मीटरवर RMC प्लांट बसवण्याचा प्रयत्न बिल्डर करत आहे. बिल्डरचं नाव घेणार नाही, कारण मी साहेबांना बोललेलं आहे. आम्हाला सकारात्मक त्याच्यावर चर्चा करून आम्हाला प्लांट नको आहे. RMC आपण बाहेरनं मागूनही RMCमध्ये तुम्ही काम करू शकता. आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोधात नाही, पण आम्ही ज्या एरियामध्ये राहतो, आम्ही फ्लॅट घेतलेले आहेत, आम्ही इथं ठाण्याची आमची फ्लॅट आहेत, त्याच्या एकदम बाजूला जर RMC प्लांट आला तर खोकला, धूळ आणि अतिशय गंभीर विषय आहेत. गेल्या टायमाला मेगा इंजिनिअरिंगचा जेव्हा प्रोजेक्ट आला, अतिशय गरजेचा प्रोजेक्ट होता, तरी आम्ही खूप रिक्वेस्ट करून त्यांना हावरेची जेव्हा विनंती आली तेव्हा आम्ही तो प्लांट स्थानिक आपले चारदा निवडून आलेले आपले सरनाईक साहेब आहेत, आमदार साहेब आपले, आज ते मंत्री आहेत, त्यांनी तात्पर येऊन त्या जागेवर आणि RMC प्लांट थांबवला. आणि मेगा इंजिनिअरिंगचा काम म्हणजे अतिशय महत्त्वाचा काम होता घोडबंदर रोडसाठी, कारण टनल होणं खूप गरजेचं आहे. ट्रॉफिकचा विषय त्याच्यासाठी सॉल्व्ह होणार आहे. पण डेव्हलपमेंटच्या नावाखाली जर लोकांच्या जीवावर खेळला जाईल किंवा लोकांना त्रास होणार असेल तर आम्ही डेव्हलपमेंटलाही विरोध करू आणि हा RMC प्लांट आम्ही होऊन देणार नाही, याचे आम्ही संकेत आणि आम्ही सकारात्मक चर्चा करण्यासाठी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की एका हप्त्यामध्ये आमची चर्चा करा. काय बिल्डरला सांगा, बिल्डरचं असेल किंवा कॉन्ट्रॅक्टरचं असेल, जर 1000 रुपये फुटामागे वाचवण्यासाठी किंवा 500 रुपये फुटामागे वाचवण्यासाठी तो तिथं RMC प्लांट लावून ते बनवत असेल तर याला आमचा विरोध आहे. तर त्यांनी बाहेरनं RMC खूप घोडबंदरला डेव्हलपमेंट चालू आहे. आपल्या फाउंटेनजवळनं भेवंडीतून RMC गाड्या येतात आणि सर्वांचं काम चालू आहे. तर आमची इच्छा आहे की बाहेरनं RMC मागवावी आणि त्याचं काम त्यांनी चालू ठेवावा. प्लस प्रॉब्लेम व्हायला लागले आहेत, दुपारच्या झोपा नाही होत आहेत आणि सिनियर सिटीजनला सगळ्यात जास्त त्रास होतोय, कारण की त्यांची तब्येत सांभाळणं हे महत्त्वाचं आहे. आणि RMC प्लांट हा जेवढा महत्त्वाचा आहे तेवढंच त्यांच्या पण तब्येती महत्त्वाच्या आहेत. तर RMC प्लांट हा व्हायलाच नाही पाहिजे रेसिडेन्शियल एरियामध्ये. ना सर्दी खोकला होतोच आहे आणि सध्याचं वातावरण तेवढं खराब झालेलंच आहे, तर अजून त्यात भर घालण्यासाठी RMC प्लांट उपयुक्त ठरतोय. तर त्याच्यामुळे प्लीज हा RMC प्लांट झालाच नाही पाहिजे. संगीतभूषण पंडित राम मराठे संगीत महोत्सवाच्या 29व्या वर्षाच्या कळसाध्याय पंडित विश्वमोहन भट आणि सलील भट यांच्या मोहन वीणा वादनाने तसेच पंडित शौनक अभिषेकी यांच्या गायनाने लिहिला गेला. त्याचबरोबर अखेरच्या दिवशी झालेल्या संगीत बावनखनी या नाटकाच्या प्रयोगास रसिकांची हाऊसफुल उपस्थिती लाभली. ठाणे महानगरपालिका आयोजित संगीतभूषण पंडित राम मराठे स्मृती संगीत समारोहाचे यंदाचे हे 29वे वर्ष होते. डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे 3 दिवस हा महोत्सव रंगला. रविवारी महोत्सवाच्या सांगतेच्या दिवशी लेखक विद्याधर गोखले यांच्या समर्थन लेखणीमुळे अजरामर झालेले आणि यशवंत देव यांच्या संगीताने नटलेले संगीत बावनखनी हे 2 अंकी नाटक सादर झाले. त्याची रंगावृत्ती, नेपथ्य संकल्पना आणि दिग्दर्शन श्रीकांत दादरकर यांचं होतं. संगीत मार्गदर्शन ज्ञानेश पेंढारकर, नृत्य मार्गदर्शन स्मृती तळपदे यांचं होतं. तर निर्मिती प्रमुख म्हणून शुभदा दादरकर यांनी जबाबदारी सांभाळली. गौतम कामत, मैत्रेयी नायक, अभिजित कासेड खेडीलकर, प्राची जोशी फर्नांडिस, प्रसाद केळकर, हेमंत किरकिरे, प्रतीक फणसे, विधी मोरे, चंद्रकांत जोशी, तन्वी गोरे, धवल भागवत या कलाकारांनी भूमिका साकारल्या. तर रसिकांची सर्वाधिक उपस्थिती या प्रयोगास लाभली. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत
नमस्कार.